देवीचे बाप्पाचे बोलत होतो, सगळे झाले ना खेतवाडीची आई ही मूर्ती बनवली एवढी मोठी आहे, म्हणजे 90 डिग्री बघायला लागतं जवळ गेल्यावरती. तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी ओमकार फोंडे सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आज आहे आपल्या आईचं आगमन. भरपूर देवींचं आगमन आहे आज, भरपूर आपल्या कलाकंद आर्ट्समधून पण आणि गणसंकुलमधून पण. जवळपास 1 महिन्यानंतर आलो इकडे. परेलला येणं आगमनाला मुंबईकरांसाठी इमोशन्स वेगळे आहेत, खूप वेगळे आहेत. कारण इथे आल्यावर ना जी पॉझिटिव्हिटी होते ना, आगमनाला जी मजा येते ना कुठेच नाही, नेक्स्ट लेवल मजा येते, नेक्स्ट लेवल. आणि तुम्ही चॅनलमध्ये नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. ऊन येतो आहे आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण तुम्हाला अजून असे आगमन बघायला भेटतील. बट ठाण्याच्या दुर्गेश्वरीचं पण आगमन आहे, 3 तारखेला आहे बहुतेक, ते तर मी कवर करेलच. बाकी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. बघूया, तुम्हाला मी सगळ्या आगमनाचं दाखवेल. चार्जिंगवरती डिपेंड आहे किती वाजेपर्यंत चालते ती. 100% करून आलो आहे, ठीक आहे. चला जाऊया आता परेल वर्कशॉपमध्ये. गणसंकुलमध्ये पण आगमन आहेत, भरपूर आगमन आहेत आज. बघूया आपल्याला किती कवर करता येत आहेत ते. तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि चला सुरू करूया आपली व्हिडिओ. तर आपण कलाकंद आर्ट्समध्ये आलो आहे मी आतमध्ये. तुम्हाला मी इकडचं जास्त दाखवू शकत नाही कारण मूर्त्या सगळ्या रेडी नाही आहेत, पण खूप भरपूर इकडनं पण आगमन आहेत. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तुम्ही. मला मी दाखवू शकत नाही, इकडे मूर्त्या खूप साऱ्या मूर्त्या अजून रेडी झालेल्या नाही आहेत, तो दाखवणं ते बरोबर नाही आहे. चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. इथून आपलं मागूनच आगमन होणार आहे आता. चला
काय मग मित्रांनो, तुम्हाला मजा येते की नाही व्हिडिओ बघायला? अजून खूप सारे आगमन आहेत. चला आता मी चाललोय गणसंकुलमध्ये, तिकडनं बघूया किती आगमन मला भेटतात देवीचे. बाप्पाचे बोलत होतं, सवय झाले ना. देवीचे आगमन किती भेटतात ते बघूया. तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत, व्हिडिओ मोठी होऊ शकते पण काय हरकत नाही, तुम्ही शेवटपर्यंत बघणार याची मला गॅरंटी आहे. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती. चला आता मी जातो गणसंकुलमध्ये आणि तिकडनं तुम्हाला मी सगळे आगमन दाखवतो. चलो. तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ इकडेच थांबूया आपण. प्रचंड दमलोय मी, पण मजा पण तेवढीच आली मला आगमनाला. आणि खेतवाडीची आई ती मूर्ती बनवली एवढी मोठी आहे, म्हणजे 90 डिग्री बघायला लागतं जवळ गेल्यावरती. एवढी मोठी मूर्ती आहे, पूर्ण ब्रिज आहे ना आपला चिंचपोकळीचा, त्या ब्रिज एवढी मूर्ती आहे. खूप भारी मूर्ती आहे. आपण तिकडे खेतवाडीमध्ये जाऊच मंडपामध्ये. आणि तुम्ही ही व्हिडिओ अजूनपर्यंत थांबला असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आता पुढची व्हिडिओ मात्र आपली याची आहे, 2 ऑक्टोबरला पण आहे आगमन सोहळा आणि 1 ऑक्टोबरला पण आहे. 1 ऑक्टोबरला कमी आहे, 2 ऑक्टोबरला जास्त आहे. 3 ऑक्टोबरला तर ठाण्याच्या दुर्गेश्वरीचा आगमन सोहळा आहे. खूप मोठी मिरवणूक असते. ते पूर्ण स्टार्टिंग टू एंड पूर्ण मंडपापर्यंत ते सगळं कवर करणार आहे. तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा, ज्याने काय तुम्हाला भरपूर माझे व्हिडिओज बघायला भेटतील. सो आता ही व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं असंच प्रेम मला भेटत राहून द्या. चला ही व्हिडिओ इकडेच थांबूया. सो स्टे ट्यून. बाय.